हॅलो गाईज, मी राजश्री. वेलकम टू माय चॅनल भूक लागली. गाईज, तुम्ही माझ्या प्रिव्हियस रेसिपी बघितल्याच असतील माझ्या या यूट्यूब चॅनलला. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दिवाळी स्पेशल तुपातले बेसनाचे लाडू. चला तर आपण सुरुवात करूया बेसनाचे लाडू बनवण्यासाठी. तर गाईज, बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी घेते अर्धा वाटी तूप आणि मापानेच यात मी 2 वाटी बेसनाचं पीठ घालणार आहे. तर गाईज, अर्ध्या वाटी तुपात आपल्याला 2 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. तुपात मस्त पैकी छान भाजून घ्यायचं आहे. बेसन पिठाला तूप सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर गाईज, आपल्या या पिठाला थोडं तूप सुटायला सुरुवात झाली आहे आणि गाईज ह्या प्रोसेसला टाइम लागतो. किमान तुम्हाला याला 20 मिनिटं तरी असंच भाजून घ्यायचं आहे. आणि थोडं तूप सुटायला लागलं की आता आपल्याला 4-5 थेंब पाणी पडेल असं पाणी यात शिंपडायचं आहे आणि परत त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अजून रोस्ट करायचं. तर आपल्याला याला तूप सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि यावर आपल्याला पाण्याचा सपका मारायचा, जास्त पाणी नाही घालायचंय. याने हा रवादार होईल. बघू शकता तुम्ही, थोडा मोकळा झालेला आहे. तर गाईस, आपलं पीठ छान भाजलं गेलं. तुम्ही बघू शकता की त्याला तूपही खूप मस्तपणे सुटलेलं आहे. आणि आता याला आपण थोडं गार करून घेऊ आणि नंतर मग यात आपण ऍड करणार आहे पिठी साखर आणि इलायची पावडर आणि आपण लाडू वळून घेणार आहे. त्यात आपण याला थंड व्हायला ठेवूया. तर आपलं जे पीठ आहे ते गार झालेलं गाईस. तर आपण आता यात ऍड करणार आहे पिठी साखर. आता यात ऍड करायची आहे वेलची पूड आणि हे मिश्रण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता. ह्या मापाप्रमाणे यात मी बरोबर साखर घातली आहे. तुम्हाला अधिक गोड लागत असलं तुम्ही यात एक्स्ट्रा साखर घालू शकता. आता आपण याचे लाडू वळून घेणार आहेत. सगळ्यात आधी आपण पहिले ही साखर मिक्स करून घ्या व्यवस्थित. मिश्रण गार झालं की लाडू छान असे वळून घ्यायचे.